त्या बांद्रा पूर्वमधील जी गरीब वस्ती आहे, आमिर लोकांची गरीब वस्ती, त्या वस्तीला पाडून भाजपनं, मुंबई महानगरपालिकेनं खूप मोठी चूक केली आहे. आणि आता ह्या भारत देशामध्ये खरंच मुस्लिमांचं राहणं हे मुश्किल झालंय. भाजप हे सूडबुद्धीनं वागत आहे. भाजप हिंदू मुस्लिम करत आहे आणि भाजप सध्या भारतातील लोकशाही मारत आहे. असे अनेक वक्तव्य, अनेक गोष्टी हे सगळी मंडळी आता ह्या समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये पेरत आहे. मित्रांनो, आता मुंबईमधील ती वांद्रे पूर्वची जी काही गरीब अनधिकृत वस्ती आहे, त्या वस्तीवरती बुलडोजर चालला. गरज आहे काळाची मित्रांनो. असे अनेक सामाजिक वास्तू आहेत, सामाजिक वस्तू आहेत, सामाजिक ठिकाणं आहेत, त्यावरती अनधिकृत हे कब्जे काही लोकांनी केले. त्यामध्ये मुस्लिम असं नाही, त्यामध्ये कुणीही असो, ह्या सर्वांवरती कार्यवाही ही झालीच पाहिजे. पण ही कालच्या कार्यवाहीच्या माध्यमातून जे गोष्टी पुढे आल्या, वरुण देसाई नावाचा शिवसेनेचा आमदार उद्धव ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या वारसदार आदित्य ठाकरे यांना जो काही कळवळा आलाय, त्यांची जी रडारड, पडापड, त्यांचा आकांत, हा खरंच मला एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून पाहावासा वाटला नाही. मित्रांनो, राम राम, रामकृष्णारी नमस्कार. आपल्याला आज याच व्हिडिओतून आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या आहेत. एक, आपला व्हिडिओ बघायला पुढच्याचं हृदय हे हिंदुस्थानी पाहिजे आणि पुढला हिंदुत्ववादीच असला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या मंदिरावरती कोणी घाला घालतो, कोणी हल्ला करतो, देवी देवतावरती कोणी बोलतं, त्यावरती कोणी चार गोष्टी बोंबलतं, भुकतं, आणि आमच्या वारकरी संप्रदायावरती काही लोक त्यामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी वाढली म्हणतात, त्यावेळेस कुणाच्याही तोंडाला हा शब्द किंवा काही आलं नाही की बाबा हे चुकीचं आहे. देवी देवता संस्कृती, भारतामधील जे काही परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्यामध्ये वाईट हे असतील. काळ बदलला, त्या काळामध्ये त्या गोष्टी योग्य असतील, हळूहळू त्या गोष्टी ह्या काळामध्ये योग्य नसतील, हा विषय वेगळा आहे. पण भारतातील हिंदू समाजाला हिंदूपासून दूर करण्याची कामं ही या सगळ्या नतभ्रष्ट लोकांनी केले. त्यावेळेस यांची जीभ वळवळली नाही. अशा सगळ्या भामट्याच्या जिभा या हासाडल्या पाहिजे मित्रांनो. आता वांद्रे पूर्व भागामध्ये तिकडेच ह्या उद्धव साहेबांची मातोश्री आहे आणि त्याच भागामध्ये रेल्वेच्या जागेवरती ह्या लोकांनी अनधिकृत घरे बांधून, झोपड्या बांधून राहिल्या होत्या. त्यावरती यांची मालकी ना काहीच नाही. ते लोक म्हणतात की पहिलं सुनील दत्त आले होते, काँग्रेसचे होते, सगळ्या लोकांनी आम्हाला ठेवलं इथं का? फक्त मतासाठी. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या शॉकिंग मध्ये मला एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो आवर्जून सांगायचं आहे. त्या गोष्टीचा आदर्श हा प्रत्येक हिंदूंनी, प्रत्येक लिबरल आणि पुरोगामी लोकांनी त्यांनी हे गोष्ट लक्ष करून पाहिली पाहिजे. जर कीर्तनामध्ये जर आपल्या धर्माविषयी आपण माहिती सांगितली, बोललं, तर तो प्रतिगामी वाद ठरतो. पण एक महिलांचं घर तुटलं, घर मोडलं गेलं, त्यावरती ती महिला काहीच नाही बोलत. ती महिला बोलते की त्या ठिकाणची जी मस्जिद होती ती पाडायला नको होती. घर गेलं, सगळं गेलं, काही त्या लोकांना फरक पडत नाहीत, पण त्या ठिकाणची मस्जिद पडायला नको होती, ते पाडून शासनानं मोठी चूक केली ही ती महिला म्हणते. पण आपलेच हरामखोर जे काय आहेत ते म्हणतात मंदिर बांधून काय मिळणार. अहो, राम मंदिराचा लढा हा आतापर्यंत चालला होता. भाजपच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मंदिर बनलं. त्यालाही विरोध कोण केला? हेच उबाटावाले. मी फक्त महाराष्ट्राविषयीच, महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयीच मित्रांनो बोलतोय. या लोकांनीच त्याला विरोध केला. कुणी कुंभमेळ्यावरती हु करतं, आपण ते आनंदाने बघतो. त्यात आपल्याला खूप असा मोठेपणा वाटतो. त्यामध्ये एखाद्या देवी देवताविषयी कोणीतरी काहीतरी बोलतो, आपल्याला मोठेपणा वाटतो. आपल्याला वाटतं की आता आपण खूप काही शिकलोय, आता आपण खूप काही मोठे झालोय, आता आपल्याला एवढं ज्ञान आलंय की आपण जे आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे, परंपरा आहे, जी काही संस्कृती आहेत, आपण ती डुबवून टाकू, त्यामध्ये काहीच नाही.
हे आपण बोलतोय. महिलांनी साडी घालू नये, महिलांनी पंजाबी घालावे, ड्रेस घालाव्या, स्वातंत्र्य आहे. पण हेच नालायक, हेच लोक त्या बुरखाधारी महिलेला बोलू शकतात का तुम्ही हे घालू नका म्हणून? दम नाही. ह्याचा दम फक्त हिंदूवरतीच येतो. आता हे सगळं बोलायचं कारण काय? कारण ज्या वेळेस हिंदूवरती अन्याय होतो, ज्या वेळेस लव जिहादचं प्रकरण झालं TCS मध्ये, त्यावरती ही मंडळी काहीच नाही बोलली. ज्या वेळेस इर्शादपूर मॅटर घडलं पश्चिम बंगालला, त्यावेळेस ही काहीच नाही बोलली. ते डॉक्टरवरती गँगरेप झाला पश्चिम बंगालमध्ये, त्यावेळेस तिथली ममता बोलली होती की महिलांनी रात्री बाहेर फिरूच नाही. ही त्या विचारधारेला सपोर्ट करणारी ही महाराष्ट्रातली मंडळी पाहिली तर यांचा खरंच महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल करायचा यांचा कयास होता, पण तो कयास हाणून पाडला गेलाय. कारण महाराष्ट्रामध्ये हे सरकार साक्षात इंद्राचं आहे, म्हणजेच देवेंद्राचा आहे. देवेंद्र, देवाचा राजा जसा इंद्र आहे तसा सर्वांचा राजा हा देवेंद्र आहे. त्यामुळं हे असे अनुचित प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले नाहीत. आता हेतून महाराष्ट्रामध्ये अनेक चमत्कार होतील, अनेक प्रकारचा विकास होईल. भौतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हे सगळे विकास हळूहळू मार्गी लागतील. फक्त ते विकास बघायला तो चष्मा पाहिजे राष्ट्रीयत्वाचा, देशप्रेमाचा, धर्मप्रेमाचा. मग तुम्हाला तो विकास दिसून येईल. तुम्ही चष्मे घातलेत रावण रूपी लंकेचे, तुम्ही चष्मे घातलेत दुर्योधनाचे, तुम्ही चष्मे घातलेत ते कंसाच्या मानसिकतेचे. तुम्ही त्यातून ह्या गोष्टी बघा, तुमच्या मनाला पटेल, पण तुमच्या तोंडात ती पटलेली गोष्ट बाहेर येणार नाही. तुम्ही फक्त द्वेषच वकाल. आता ती कालची तिथे झालेली घटना होती, ती घटना व्हायला नको होती. ते मुस्लिमावरती अन्याय आहे, सरकार हिंदू मुस्लिम करतंय, हे जे चाललंय हे बरोबर नाही, हे लोकशाहीला धरून नाही, हे लोकशाहीचा अंत झाला. ह्या अनेक गोष्टीवरून त्या सगळ्यांची बाजू घेत आदित्य ठाकरे वरून देसाईसारखी लोक पुढे येतात. त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो. आपण नेहमी म्हणतो ना की विचार हे वडिलांकडून, आजोबाकडून, पणजोबाकडून येतात. नेमकं आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये हे विचार आले कुठून? वडिलांकडून आले की आजोबाकडून आले? ही त्यांची परंपरामध्ये नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांचं कडवट हिंदुत्व सर्वांनी पाहिलंय. पण ज्यावेळेस आदित्य हे अशा गोष्टी बोलतो त्यावेळेस प्रश्नचिन्ह मित्रांनो निर्माण होतं. पण ज्या वेळेस खरंच हिंदूंना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्यावेळेस या लोकांची गरज वाचते त्यावेळेस हे लोक कुठं असतात? 5 वर्षामध्ये फक्त 42 दिवस जाऊन मंत्रालयावर बसणारे लोक बघितले तुम्ही. आपण ह्या लोकांकडनं राज्याची आस लावणं हे कितपत योग्य आहे? ते गरीब नगर सारख्या गरीब जो काही एरिया होता त्यापेक्षा अजून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये असे अनेक अनधिकृत बांधकामं आहेत, अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत. या लोकांनी, ह्या सगळ्या रोहिंग्यांनी त्या ठिकाणी कब्जा केला. हे सगळे सोडवणं थोडं महत्वाचं आहे. पण हिंदूंचे देवळं बांधून त्यावरती अनधिकृत बांधकाम केलं, त्यावरती आपले लोक काही बोलणार नाही. पण ती महिला बेघर झाली आहे, पण ती मस्जिद का तोडली यावर प्रश्न विचारते. मग त्या महिलेंना या लोकांनी कोणी सांगितलं नाही, बाई मस्जिदीमुळे पोट चालत नाही, घर चालत नाही, पोरती पडली. हे त्यावरती हे वाक्य, हे गोष्ट बोलू शकत नाहीत. ते फक्त हिंदूंच्या मंदिरावरती बोलू शकतात, राम मंदिरावरती बोलतात, पण ती ह्या सगळ्यावरती बोलत नाहीत. एक गरीब नगर, गरीबची वस्ती आहे ती पाडली, हा एक मोठा सबक आहे. एक मोठी असं शिकवण तुम्हाला देऊन जाईल की हे राजकारण जे आहेत हे राजकारण करत आहेत. वरून आदित्य हे सगळे राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना बळीचा बकरा बनवत आहेत. आता आधी कालच्या प्रकरणामुळं हे सगळे आता धांदरलेत, यांच्यामध्ये रडरड आहे, यांच्यामध्ये आतून हे तुटलेत. फक्त गरीब वस्ती तुटली नाही, या ठिकाणी ह्या सगळ्यांची मन तुटलेली आहे. तुमचं मत काय या सगळ्या विषयावरती नक्कीच मित्रांनो व्यक्त व्हा आणि व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. राम राम, रामकृष्ण हरी, नमस्कार, वंदे मातरम.